अनैतिक संबंधांना अडथळा, संभाजीनगरच्या तरुणाची प्रेयसीकडून हत्या. सत्य घटना. तो समाजसेवेमध्ये रमलेला होता. आईवडील, पत्नी, 2 मुले असे त्याचे कुटुंब होते. सामाजिक कार्य आणि संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत होता. त्याच्या संघटनेमध्ये एक महिला त्याच्या संपर्कात आली. ती विवाहित होती. तिला 2 अपत्ये होती, पण ती पतीला सोडून एकटीच राहत होती. तिला कोणाचेच काही बंधन नव्हते. दोघांची ओळख झाली, मैत्री झाली. त्याचा रुबाबदारपणा, आधार देण्याची वृत्ती पाहून ती त्याच्या मोहात पडली. त्यालाही तिच्या रूपाचा मोह झाला. दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. हे संबंध इतर लोकांच्या नजरेत येण्यास वेळ लागला नाही. तसेच तिचे इतरही काही पुरुषांशी संबंध आहेत अशी माहिती त्याला मिळाली होती. दरम्यान ती त्याला लग्नासाठी आग्रह करू लागली, तेव्हा त्याने तिला थेट नकार दिला. हा नकार जिव्हारी लागलेल्या या विवाहितेने एक टोकाचा निर्णय घेतला. या निर्णयाने त्याचा बळी गेला. ती साथीदारांच्या सह तुरुंगात गेली, तर तिची मुले आणि त्याचा संसार, पत्नी, मुले दुःखाच्या खाईत लोटली गेली. माणसाने आयुष्यात विचारानेच जगले पाहिजे याचा धडा देणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे. तर मृतदेह अहिल्यानगर जिल्ह्यात सापडल्याने तपास तेथील पोलीस पथकाने पूर्ण केलेला आहे. ही धक्कादायक घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारामध्ये गोदावरी नदीच्या पात्रात शेताच्या कडेला एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता. मुंगी येथील पोलीस पाटलांनी दिलेल्या खबरीवरून शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 95/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 194 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव पोलिसांनी तपास सुरू केला होता. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अशा प्रकारच्या किचकट गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार फुरखान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमेश राजा आत्तार, प्रशांत राठोड, भगवान व सारिका दरेकर यांनी तपासाला सुरुवात केली. शेवगाव पोलिसांच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता मयत पुरुषाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने कापलेले दिसून आले. पोलीस पथकाने जवळपासच्या शेतमालकांच्याकडे विचारपूस केली असता त्यांना काही उपयुक्त माहिती आढळून आली नाही. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही. ती म्हणजे मयताच्या हातावर सचिन हे नाव गोंदलेले मयत पुरुषाचा मृतदेह गोदावरी नदीच्या पात्रात मिळून आलेला असल्याने व गोदावरी नदी पैठण परिसरातून वाहत येते. त्यामुळे पथकाने पैठण ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल आहे का, त्यात कोणी सचिन नावाची व्यक्ती गायब आहे का, त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली. मयताच्या वर्णनाशी मिळती जुळती हकीकत असलेल्या इसमाची माहिती घेण्यास सुरुवात केली. छत्रपती संभाजीनगरातील हारसूल पोलीस स्टेशनमध्ये मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 62/2025 प्रमाणे मिसिंग दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या मिसिंगमधील नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मयताच्या अवशेषावरून व कपड्यावरून मयतास ओळखले. मयताचे संपूर्ण नाव सचिन पुंडलिक अवताडे, वय वर्ष 32, राहणार कोलठाण, वाडी रोड, छत्रपती संभाजीनगर असल्याचे सांगितले. मयताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जंग पछाडलेले होते. अखेर त्यांच्या तपासाला यश आले. तपास कामातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मयताची ओळख पटणे असतो. त्यामुळे आता पोलिसांनी मयताचा भाऊ राहुल पुंडलिक अवताडे त्याच्याकडून सखोल माहिती घेण्यास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सर्व बारकाव्यांच्यासह माहिती घेण्यास सुरुवात केली. सचिन अवताडे याचा भाऊ राहुलने सांगितले की तो स्वतः शेती करतो. त्याच्या घरात वडील पुंडलिक, आई जनाबाई, पत्नी जिजाबाई, भाऊ सचिन, भाऊजाई भक्ती असे सर्वजण एकत्र राहतो. त्यांचा शेती हा उपजीविकेचा व्यवसाय आहे. त्यांचा भाऊ सचिन याला 2 मुले आहेत. सचिन हा गुरुवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता
मोटारसायकलवरून MH20 AF 5651 या गाडीवरून निघून गेला होता. मात्र तो परत आला नाही. तेव्हा त्याचा भाऊ राहुल आणि नातेवाईकांनी त्याचा परिसरामध्ये शोध घेतला होता, परंतु तो मिळून आला नसल्यामुळे सचिनचे वडील पुंडलिक हरिभाऊ वय वर्षे 69 यांनी दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी हार्सूल पोलीस स्टेशनला जाऊन मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 62/2025 प्रमाणे दाखल केली होती. शेवगाव पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल असल्याने पोलीस पथकाने सचिन अवताडेच्या कुटुंबियाकडे सखोल चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडून तसेच सचिनच्या मित्रांच्याकडून पोलिसांना समजले की सचिन याचे छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको येथील कॅनॉट प्लेस येथे राहणाऱ्या भारती रवींद्र दुबे हिच्याशी सुमारे 4 वर्षापूर्वी प्रेम संबंध होते. तसेच भारतीचे इतर पुरुषांच्या सोबत देखील प्रेम संबंध होते. त्यामुळे या विषयावरून त्या दोघांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचे. या माहितीवरून भारती दुबे ही छावा संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष असल्याने तसेच सचिन अवताडे हा याच संघटनेचा शहराध्यक्ष असल्याने शाखेचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडकोच्या कॅनॉट प्लेसमध्ये पोहोचले. त्यांनी भारतीचा फ्लॅट शोधून काढला, मात्र त्याला कुलूप होते. भारतीचा मोबाईलही बंद होता. पोलीस पथकाने काही तांत्रिक विश्लेषण करून इतर सोर्सेस वापरले. त्यावेळी त्यांना कळले की भारतीचा एक जोडीदार अफरोज खान याने तिला बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेड येथे सोडलेले आहे. पोलिसांनी जराही वेळ न दवडता साखरखेड गाठले. तेथील एका शेतातील बंगल्यास पोलीस पथकाने चोहोबाजूने घेरले. घराचा दरवाजा वाजवल्यानंतर एका पुरुषाने दरवाजा उघडला. तो होता भारती दुबेचा चुलत मावस भाऊ दुर्गेश तिवारी. त्याला आणि आतल्या खोलीतील भारती दुबे या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी आडेवेडे घेतले, पोलिसांची दिशाभूल केली. मात्र 14वे रत्न दाखवताच ते सुतासारखे सरळ होऊन बोलू लागले. मूळची जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी असलेली भारती दुबे हिचा 4 ते 5 वर्षापूर्वी घटस्फोट झाला असून तिला एक मुलगाही आहे. तो तिच्या नातेवाईकांच्याकडे राहतो. तिचे नाव भारती दुबे असले तरी ती भारती पाटील असे नाव लावते. ती छावा संघटनेच्या महिला आघाडीची प्रदेशाध्यक्ष असून सचिन अवताडे हा शहराध्यक्ष होता. दोघे छावा संघटनेचे काम करताना एकत्र आले होते. सचिनला एक पत्नी भक्ती आणि 2 मुले आहेत. सचिनचे 4 वर्षापासून भारतीशी प्रेम संबंध चालू होते. भारती मात्र त्याच्याशी एकनिष्ठ नव्हती. तिचे अनेकाशी असे संबंध आहेत. या कारणामुळे भारतीशी सचिनचे नेहमी भांडण होत असे. गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेसमधील फ्लॅटवर लग्न समारंभाचा कार्यक्रम उरकून ते सर्वजण जमले होते. त्यावेळी फ्लॅटवर भारती दुबे, सचिन अवताडे, दुर्गेश तिवारी एकत्र जमले. नेहमीप्रमाणे त्या तिघांना दारू पिण्याची तलब आली. दुर्गेश बाहेर जाऊन दारू घेऊन आला. चकणासमोर ठेवून त्यांनी दारूच्या बाटल्या खोलल्या. हळूहळू दारू पोटात रिचू लागल्यानंतर त्यांच्यातील अतृप्त आत्मे जागे होऊ लागले. भारतीला दारू चांगलीच चढलेली होती. ती सचिनला म्हणाली, तू माझ्याशी लग्न कर. सचिनलाही दारूचा अंमल चांगलाच आलेला होता. तोही तिला म्हणाला, तुझे बऱ्याच जणांशी लफडे आहे, तुला मी रखेल म्हणूनच ठेवतो. यावरून दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी भारतीने तिचा मित्र अफरोज खान याला फोन करून बोलावले. तोही जवळच असल्याने लगेच आला. सर्वजण नशेत चूर होते. वादावादी सुरू होती. तेवढ्यात दुर्गेश तिवारी चाकू घेऊन आला आणि त्याने सचिनचा गळा चिरला. त्यामुळे जोरात रक्तस्राव होऊन तो निपचित पडला. त्यावेळी रात्रीचे 10:30 वाजलेले होते. आता याचे काय करायचे असे म्हणून विचारचक्राला सुरुवात केली. रात्री उशिरा सचिन अवताडे याचा मृतदेह मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून तो पक्का बांधण्यात आला. त्यानंतर अफरोजच्या कारमध्ये मध्यभागी मृतदेह टाकून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गाडी घेऊन ते पैठणच्या दिशेने निघाले. पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी तो मृतदेह पैठणच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात टाकून दिला. तर ज्या चाकूने सचिनचा गळा कापला होता तो चाकूही नदीपात्रामध्ये फेकून दिला. आता ते तिघेही जालना जिल्ह्यातील साखरखेड येथे पोहोचले होते. अफरोज खान यांना सोडून फरार झाला. मात्र भारती आणि तिचा नातेवाईक दुर्गेश तिवारी पोलिसांच्या जाळ्यात सापडले. दोघांच्या विरोधात सचिन अवताडे याचा भाऊ राहुल अवताडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक
सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व त्यांचे सहकारी करत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे करत आहेत. अतिशय किचकट गुन्ह्याचा तपास अतिशय वेगाने करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात अशोक वाघ यांनी पुढाकार घेऊन छावा संघटनेची स्थापना केली होती. तरुण तडफदार युवकांना सोबत घेऊन ते संघटनेचे काम करत होते. या दरम्यान शिवनेरी कॉलेज येथे राहणारा 32 वर्षीय सचिन आवताडे संपर्कात आला. त्याला संघटनेचे नेते आणि विचार पटले आणि संघटनेसोबत अविरतपणे काम करण्याचा निर्णय त्याने घेतला. गेल्या काही वर्षापासून तो संघटनेचे काम करत होता. यामुळे त्याच्यावर शहर प्रमुख पदाची मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली होती. रुबाबदार असलेल्या सचिनच्या व्यक्तिमत्वाला सर्वजण भाळत होते. मोठ्या चिकाटीने तो सर्व काही कामे संघटनेच्या माध्यमातून करत होता. विवाहित असूनही तो संसार आणि संघटना यांच्यामध्ये अचूक समीकरण जोडत होता. संघटनेच्या कामाच्या माध्यमातून त्याची ओळख महिला प्रदेशाध्यक्ष भारती दुबे हिच्याशी झाली होती. महिलांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारती सातत्याने पुढाकार घेत होती. पतीपासून विभक्त राहणाऱ्या भारतीला आता सचिनच्या माध्यमातून मोठा आधार मिळाला होता. संघटनेच्या माध्यमातून का होईना आता सचिन तिला आधार देऊ पाहत होता. मात्र भारती त्याच्या प्रेमात पडली होती. दोघेही हळूहळू मनाने एकत्र झाले होते. मनाने एकत्र झालेल्या या दोघांना शरीराने एकरूप होण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. आता संघटनेचे काम संसाराबरोबर त्याच्या खांद्यावर भारतीच्या सुखाचीही जबाबदारी पडली होती. त्यांच्यातील जवळीक अनेक कार्यकर्त्यांच्या नजरेस आल्याने चर्चेला उधाण आले होते. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी भारती सचिनला आपल्यासोबत लग्न करण्याची मागणी करू लागली होती. पण आपल्या पदरामध्ये पत्नी आणि 2 अपत्य असल्याने त्याने भारतीला नकार दिला होता. नकार दिल्यामुळे चिडलेल्या भारतीने सचिनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. दिनांक 31 जुलै रोजी तिने सचिनला आपल्या फ्लॅटवर निमंत्रित केले होते. तोही घरात कोणाला न सांगता गेलेला होता. पण पुढे काय होणार याची मात्र त्याला तीळ मात्रही कल्पना नव्हती.